मंडळी, स्मार्टवॉच आपल्या आता इतकं रोजच्या वापरात आलेलं आहे, इतकं गरजेचं बनलंय. जसं मोबाईल शिवाय आपण राहू शकत नाही, तसं अनेक लोक स्मार्टवॉच शिवाय राहत नाहीयेत. कारण 24/7 त्यांना त्यांचा फिटनेस ट्रॅक करायचा आहे, स्लीप मॉनिटर करायची आहे, नोटिफिकेशन बघायचे आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या हातामध्ये हा दागिना आता आपल्याकडे कायम असतो. स्मार्टवॉच आपण कायम घालतो. पण या स्मार्टवॉचमुळे काही प्रॉब्लेम्स पण तयार होत आहेत. ते नेमके काय आहेत, त्यापासून आपल्याला कसं वाचायचंय, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जसं हे स्मार्टवॉच आपण आता कायमच वापरतो, इथून पुढे सुद्धा वापरत राहणार. पण त्यामुळे बऱ्याचदा स्किनला प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. काय असतं, याच्या आतमध्ये जे सेन्सर्स आहेत, LED लाईट्स आहेत, ते सतत लाईट इमिट करतायत. अनेकांची स्किन जी आहे ती सेन्सिटिव्ह असते आणि त्या सेन्सिटिव्ह स्किनला बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो. पुरळ उठतं, ॲलर्जी येते, इचिंग होतं. या सगळ्या गोष्टी अनेकांना होत असतील, पण आपण दुर्लक्ष करतो त्याकडे. पण मंडळी, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण तुमच्या स्किनच्या हेल्थसाठी याकडे काळजी घेणं गरजेचं आहे. काही उपाय मी तुम्हाला अगदी साधे सोपे सांगेन, ज्यामुळे आपण या गोष्टीपासून काळजी घेऊ शकतो. आता 24/7 आपण हे स्मार्टवॉच घालणार आहोत. म्हणजे मी स्वतः स्लीप मॉनिटर करतो, फिटनेससाठी पण मी वापरतो. मग आता हे वॉच काढणार कधी? काही काळ आपल्याला वॉच काढून ठेवावं लागेल. जसं की तुम्ही जेव्हा डेस्कवरती काम करताय, जेव्हा तुम्हाला गरज नाहीये, काही ऍक्टिव्हिटी तुम्ही करत नाही आहात, थोडा वेळ वॉच काढून ठेवा. का तर त्या हाताला थोडीशी मोकळी हवा पण लागू द्या. यानंतर बऱ्याचदा आपण भिजलेलं घड्याळ घालतो. म्हणजे पावसातून आलोय किंवा वर्कआउट करून आलोय, त्यावेळेला घाम आलेला असून तसंच वॉच आपण ठेवतो. नाही, त्यावेळेला वॉच काढलं पाहिजे, ते क्लीन करून परत घातलं पाहिजे. यानंतर या वॉचचा आहे ना, हायजीन जपणं खूप गरजेचं आहे. अतिशय दुर्लक्षित खरं तर हा भाग आहे, कारण आपण हायजीनकडे लक्षच देत नाही वॉचच्या. वॉच आपण जे घालतोय, जर फिटनेससाठी पण वापरतो, तर त्याला घाम येणार आहे. तसंच आपण स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये ते जर सतत वॉच ठेवलं तर ॲलर्जी येणं खूप स्वाभाविक आहे. त्यामुळे वर्कआउट झाल्यानंतर ते वॉच काढून ठेवा. ओला हात असेल, घाम आलेला असेल तर तसंच ते वॉच घालू नका. प्रत्येक वेळेला वॉच घालताना ते क्लीन करून घाला. जो सेन्सरचा जो एरिया आहे तो सतत क्लीन केला पाहिजे. जसं आपण आपले ग्लासेस पुसतो, चष्मा आपण पुसतो, त्या कापडाने ते सेन्सर्स क्लीन करूनच घाला. हात ओला ठेवू नका, त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा इचिंग होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे स्वच्छता ठेवणं, त्याचं हायजीन जपणं खूप गरजेचं आहे. हात आणि घड्याळ हे दोन्ही कोरडं असताना घाला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की फिटिंग आपण कधीच चेक करत नाही. बऱ्याचदा लोकांना स्मार्टवॉच खूप लूज घालतात किंवा खूप टाईट घालतात. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आपल्याला स्मार्टवॉच आहे ना, याचं फिट कसं आहे हे बघणं गरजेचं आहे. नॉर्मली आपण जेव्हा वॉच घालतो त्यावेळेला त्याच्या आतमध्ये तुमचं एक बेल्टमध्ये एक बोट जाईल इतकं अंतर त्यामध्ये असलं पाहिजे. ते लूज पण असून चालणार नाही आणि टाईट पण असून चालणार नाही, कारण त्याच्या सेन्सरचा कॉन्टॅक्ट जर स्किनवरती व्यवस्थित नाही झाला तर त्याचे मेजरमेंट सुद्धा चुकणार आहेत. आणि जर टाईट झाला तर तुम्हाला स्किनला परत ॲलर्जी येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे या गोष्टी गरजेच्या आहेत. यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या वॉचला आपण बेल्ट कुठला घालतो हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. बऱ्याचदा काय असतं की जो कंपनीसोबत आलेला बेल्ट आहे तो आपल्याला स्टाईल चांगली नाही म्हणून बऱ्याचदा आवडत नाही, आपण तो चेंज करतो. कलरफुल बेल्ट हवेत म्हणून आपण बदलतो. पण ज्या मटेरियलचं बेल्ट बनलाय ते आपल्याला सूट होतंय का? ते सिलिकॉन आपल्या स्किनला सुटेबल आहे का? अनेकांना काय होतं, सिलिकॉन बेल्ट जो असतो त्यामध्ये हवेचा संपर्क नाही येत, बऱ्याचदा घाम येतो, त्यामुळे त्याचं फ्रिक्शन होतं बेल्टचं आणि आपल्याला इरिटेशन होतं, इचिंग होतं, त्रास होतो. त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही नायलॉनचा बेल्ट प्रेफर करू शकता. जर तुम्हाला कंपनीने दिलेला बेल्ट नको असेल तर नायलॉनचे बेल्ट चांगले असतात. बऱ्याचदा जे कापड असतं, कापडी बेल्ट चांगले असतात, त्यामुळे तुम्हाला त्याचं इचिंग नाही होणार, इरिटेशन नाही येणार. मेटल बेल्ट तुम्ही ट्राय करू शकता. ते दिसायलाही चांगले असतात, ड्युरेबल असतात आणि त्याची ॲलर्जी येण्याची शक्यता अनेकांना कमी असते. त्यामुळे तुमचा सुटेबल मटेरियल कोणतं आहे ते चेक करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा बेल्ट वापरा. शक्यतो जे कंपनीसोबत आलेले बेल्ट असतात बऱ्याचदा ते चांगल्या मटेरियलचे बनवलेले असतात, जर तुम्ही चांगल्या ब्रँडचा जर वॉच वापरत असाल तर. त्यामुळे मटेरियल कुठलं आहे आणि त्याचं फिटिंग कसं आहे हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणखीन एक छोटीशी टिप त्यामध्ये मी देऊ शकतो, ती म्हणजे बऱ्याचदा जेव्हा आता मी मगाशी म्हणालो की मी जर काही ऍक्टिव्हिटी करत नाही तर मी वॉच काढून ठेवतो बऱ्याचदा. तसं जर शक्य नसेल तर त्याचे सेन्सर जे आहेत ना, तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन त्याचं वर्किंग चेंज करता येतं. म्हणजे हार्ट रेट सेन्सर तुम्हाला कंटिन्युअसली जो मॉनिटर करतो तर 10 मिनिटांच्या इंटरव्हलने तो चेक करेल, असं सेटिंग करू शकता. यामध्ये 2 फायदे होतात. एक तर स्किनमध्ये जो लाईट जातोय त्यामुळे होणारं इरिटेशन थोडंसं कमी येईल. दुसरी गोष्ट, तुमचा बॅटरी बॅकअप पण वाढेल, कारण जर 10 मिनिटांनी जर ते चेक करतंय तर त्याची बॅटरी थोडीशी कमी खर्च होईल. हे उपाय तुम्ही करू शकता. इन शॉर्ट, कुठले कुठले आपण उपाय बघितले तर त्यामध्ये चांगलं फॅब्रिक वापरा, चांगला बेल्ट वापरा, सेन्सर्स जे आहेत गरजेच्या वेळेला त्याचं मॉनिटर करा,
स्लीप मॉनिटर करायला आपण रात्रभर वॉच घालणार आहोत, तर आज जर आपण डाव्या हातात घातलाय तर नेक्स्ट डे तुम्ही उजव्या हातामध्ये घाला. म्हणजे पुढच्या रात्री तुम्ही जेव्हा स्लीप मॉनिटर कराल तर तो तुम्ही उजव्या हातामध्ये वॉच घाला. एक आड एक दिवस जर तुम्ही हात चेंज करत राहिलात तर जो स्किनला होणारं इरिटेशन आहे ते सुद्धा कमी होईल. आणखीन एक गोष्ट मी बऱ्याचदा करतो ती म्हणजे एक आठवडा मी घड्याळ आहे ते उजव्या हातात घालतो, एक आठवडा डाव्या हातात घालतो. त्यामुळे सुद्धा काय होतं, बऱ्याचदा आपण जे स्मार्टवॉच घालतो त्याच्या सेन्सरचा जो एरिया आहे ना, तर स्किनला तिकडे ना असं खोलगट भाग तयार होतो, खड्डा तयार होतो. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला होणार नाही. हे असे काही सोपे साधे उपाय आहेत ज्यामुळे स्किनचे होणारे जे ॲलर्जी आहे किंवा इरिटेशन आहे, इचिंग आहे, ते कमी करायला आपण मदत करू शकतो. मंडळी, तुम्ही असं काही उपाय करता का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि इथून पुढे जर तुम्हाला असंच कुठला आणखीन इंटरेस्टिंग विषय त्यावर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा, न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.